सविनय जय भीम। मी प्रकाश सोमनाथ जाधव, संस्थापक अध्यक्ष साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष असून आज आमचे मार्गदर्शक मित्र मोठे बंधू राज असरोणकर सर जो आजपासून उपोषणाला बसलेले आहेत, त्यांचं उपोषण आज त्यांनी त्यांच्या राहत्या घरातून सुरू केलेलं आहे। त्यांच्या उपोषणामागचा मुद्दा म्हणजेच उल्हासनगर शांतीनगर स्मशानभूमी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा अनधिकृतपणे उभारला गेलेला आहे आणि कसल्याही प्रकारची परवानगी न घेता तो पुतळा उभारलेला आहे। त्या ठिकाणी अनेक व्यसनी लोकांचा वावर असतो, त्या ठिकाणी अनेक दारूच्या बाटल्या असे वेगवेगळे व्यसनाचे वस्तू आपण आजही गेलो तरी आपल्याला पाहायला मिळतात। आणि अशा ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आम्हाला माणूस बनवले आणि अशा महामानवाचा पुतळा स्मशानभूमीत अनधिकृतपणे बसवणं हे सरासर चूक आहे। या बाबतीत उल्हासनगर महापालिका देखील आमचा त्यास संमती नाही किंवा परवानगी नाही असं उत्तर देते। त्या ठिकाणी आमची एकच मागणी आहे की विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा तो पुतळा अधिकृतपणे जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी घेऊन उल्हासनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका आहे, जिथं अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य घडतं, अनेक विद्यार्थ्यांना ज्ञान मिळतं, सिम्बॉल ऑफ द नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण संबोधतो, अशा ठिकाणी जिथं विद्यार्थी अभ्यास करतात अशा ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो पुतळा स्थलांतरित करावा। आणि त्याकरिता आज कायद्याने वागा लोक चळवळीचे जे समाजासाठी एक कायद्याची भाषा करणारे आमचे मित्र म्हणजे राज सर आहेत आणि त्यांनी जे आज उपोषण केलेलं आहे, सुरू केलेलं आहे, त्यावर प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन ते उपोषण स्थगित करून बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा जो स्थलांतरित करण्याचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावा। अन्यथा राज सरांनी जो उपोषण घेतलेलं आहे आणि त्यांच्या जीवितास जर काही बरं वाईट झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित व्यक्तींवर असेल आणि त्याचा उद्रेक या शहरभरात नव्हे तर महाराष्ट्रभर होईल यात दुमत नाही। तर प्रशासनाने त्यांच्या राज सरांच्या उपोषणावर गांभीर्याने लक्ष द्यावं हीच मी आपणा सर्वांना या माध्यमातून विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद।